नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 7 जुलै या आठवड्यातील वीकली रिव्हिजन अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत ते सर्व रिव्हिजन आज आपण वन लाइनर मध्ये करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे 35वे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विक्रम मिस्री यांचे भारताचे 35वे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर डॉक्टर उषा ठाकूर यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे। तर हिंदी भाषेसाठी त्यांनी जे कार्य केलेले आहे त्यासाठी त्यांना 12वा विश्व हिंदी सन्मान देण्यात आलेला आहे। आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर आपल्या भारताने जिंकलेला आहे आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 आणि उपविजेता राहिलेला आहे दक्षिण आफ्रिका। जून 2024 मध्ये फ्रीडम एज नावाचा पहिलाच लष्करी सराव कोणी सुरू केला आहे? तर दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान या 3 देशांनी फ्रीडम एज या नावाचा पहिलाच लष्करी सराव सुरू केलेला आहे। तर हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला बघा? तर दक्षिण कोरियातील जेजू बेटावरती आयोजित करण्यात आला फ्रीडम एज हा पहिलाच लष्करी सराव। आणि हा लष्करी सराव दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान या 3 देशांनी सुरू केलेला आहे। भारतीय रेल्वेसाठी मध्य रेल्वेने पहिला तरंगणारा सोलर प्लांट कोठे बसवला आहे? तर महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी। तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तलावामध्ये भारतीय रेल्वेसाठी मध्य रेल्वेने पहिला तरंगणारा सोलर प्लांट बसवलेला आहे। उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात बायोप्लास्टिक पार्कची स्थापना करण्यात येणार आहे? तर लखीमपूर खेरी या जिल्ह्यामध्ये बायोप्लास्टिक पार्कची स्थापना करण्यात येणार आहे। जंगलातील आग लवकर शोधण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सुरू करणारे पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प। संज्ञान ॲप कोणी सुरू केले आहे? तर रेल्वे सुरक्षा दलाने सुरू केलेले आहे। सरोगसीद्वारे माता झालेल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसांची प्रसूती रजा दिली जाईल? तर 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे। एसबीआय जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवीन चंद्र झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 28 जून 2024 रोजी कोणत्या देशाला FATF मनी लॉन्ड्रिंग ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे तुर्की। हॉकी इंडियाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाहीर केलेल्या संघाचा कर्णधार कोण आहे? तर हरमनप्रीत सिंग हा असणार आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाहीर झालेल्या संघाचा कर्णधार। नेक्स्ट आहे, आउटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समिट आणि अवॉर्ड्स 2024 मध्ये सस्टेनेबल गव्हर्नन्स चॅम्पियन अवॉर्ड कोणी जिंकला? तर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स या कंपनी जिंकलेला आहे। दरवर्षी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कधी साजरा केला जातो? तर 30 जून रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर सुजाता सौनिक यांनी पदभार स्वीकारलेला आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून। पंतप्रधान मोदींनी 30 जून 2024 रोजी कोणाच्या जीवनावर आधारित 3 पुस्तकांचे प्रकाशन केले? तर व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित ही 3 पुस्तके आहेत। तर बघा त्या 3 पुस्तकांची नावे काय आहेत? व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक नागेश कुमार यांनी लिहिलेले आहे। सेलिब्रेटिंग भारत भारताचे 13वे उपराष्ट्रपती म्हणून श्री व्यंकय्या नायडू यांचे मिशन आणि संदेश हे पुस्तक डॉक्टर IV सुब्बाराव यांनी लिहिलेले आहे। महानेता श्री व्यंकय्या नायडू यांचे जीवन आणि प्रवास या पुस्तकाचे लेखक संजय किशोर हे आहेत। नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला आहे? तर टाटा समूह। 30वे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? उपेंद्र द्विवेदी यांनी 30वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या 3 खेळाडूंनी T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। युरोपियन काउन्सिलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अँटोनियो कोस्टा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे युरोपियन काउन्सिलचे नवीन अध्यक्ष म्हणून।
दरवर्षी वस्तू आणि सेवा कर दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 जुलै रोजी साजरा करण्यात येतो वस्तू आणि सेवा कर. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकवणारी खेळाडू कोण बनली आहे? तर शेफाली वर्मा ही ठरलेली आहे. तिने 194 चेंडूत द्विशतक केलेले आहे. 27 जून 2024 रोजी हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट अभ्यासची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? तर DRDOने केलेली आहे. मनोज आहुजा कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर ओडिशा या राज्याचे मुख्य सचिव बनलेले आहेत मनोज आहुजा. T20 विश्वचषक 2024च्या अंतिम सामन्यात स्मार्ट कॅच ऑफ द मॅच पुरस्कार कोणी जिंकला? तर सूर्यकुमार यादव यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे, भारतात 70 मिमी रॉकेट तयार करण्यासाठी अदानी डिफेन्सने कोणत्या देशाच्या थेल्स कंपनीसोबत करार केला आहे? तर फ्रान्स या देशाच्या कंपनीसोबत करार केलेला आहे. जून 2024 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले आहे? तर 1.169 दशलक्ष USD. RBIने कोणत्या कालावधीसाठी सार्क देशांसाठी करन्सी स्वॅप फ्रेमवर्क जाहीर केली आहे? तर 2024 ते 27 या कालावधीसाठी. दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन कधी साजरा केला जातो? तर 1 जुलै रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय डॉक्टर्स दिन. दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी हे दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तर ही संस्था एअर इंडियाद्वारे स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDTचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर रवी अग्रवाल हे झालेले आहेत. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर विश्वनाथन आनंद यांनी जिंकलेले आहे लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चे विजेतेपद. तर हे त्यांचे 10वे विजेतेपद आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दिनेश कार्तिक याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुढील अध्यक्ष म्हणून. 29व्या रिम ऑफ द पॅसिफिक एक्सरसाइज 24 मध्ये भारताचे कोणते जहाज सहभागी झाले आहे? तर INS शिवालिक हे जहाज सहभागी झालेले आहे. ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2026 कोठे होणार आहे? तर भारत श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहे ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2026. हरितगृह वायूसाठी पशुपालक शेतकऱ्यांवर कर लादणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर डेन्मार्क हा देश ठरलेला आहे. जागतिक क्रीडा पत्रकार दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर 2 जुलै रोजी साजरा करण्यात येतो जागतिक क्रीडा पत्रकार दिन. वर्धित वापरकर्ता अनुभव आणि डेटा ॲक्सेस सुलभ करण्यासाठी ई-सांख्यिकी पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने. अलीकडेच 3 नवीन फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले आहेत? तर हे 3 नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर एकूण 8 पदके जिंकलेली आहेत. तर बघा, ही 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 ही जॉर्डन या देशातील अम्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 30 जून 2024 रोजी भारताचे माजी मिडफिल्डर भूपिंदर सिंग रावत यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ते फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. जुलै 2024 मध्ये कोणत्या देशाने युरोपियन युनियन कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर हंगेरी या देशाने स्वीकारलेले आहे. तर हे अध्यक्षपद 6 महिन्यांसाठी स्वीकारलेले आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो? तर थायलंड. भारत आणि थायलंड या देशांदरम्यान मैत्री हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. तर बघा, 2024 मध्ये हा थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कालावधी होता 1 ते 15 जुलै 2024 आणि 2024 मधील ही मैत्री या संयुक्त लष्करी सरावाची 13वी आवृत्ती होती. नेक्स्ट आहे, 3 जुलै 2024 पासून कोणत्या देशाने नवीन नोटांमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे? तर जपान या देशाने केलेला आहे. तर या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नोटांमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणारे जगातील पहिला देश कोणता आहे? तर जपान हा देश आहे.
जुलै 2024 मध्ये NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा ही कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर वेगवेगळ्या गटातील लोकांना पेन्शनची वाढीव रक्कम देण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. लोकार्नो पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर शाहरुख खान. कोणत्या राज्यातील इटानगर महिला पोलीस स्टेशनला ISO प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे? तर अरुणाचल प्रदेश. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर कोणते आहे? तर व्हिएन्ना हे शहर आहे. 28 जून 2024 रोजी भारत आणि बेलारूस यांच्यात प्रथमच वाणिज्य दूत संवाद कोठे झाला? तर मिन्स्क या ठिकाणी झालेला आहे. 1 जुलै 2024 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर NS राजा सुब्रमण्य यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. कोणत्या एजन्सीने भारताला त्याच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी भागीदार देश म्हणून घोषित केले आहे? तर स्पेस एक्सप्लोरेशन अँड रिसर्च एजन्सीने भारताला भागीदार म्हणून घोषित केलेले आहे त्यांच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी. दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा केला जातो? तर 3 जुलै रोजी. कोणत्या देशाच्या नौदलाने भारताच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स सोबत 800 टन सागरी टगसाठी करार केला आहे? तर बांगलादेशाने केलेला आहे. आधारभूत वर्षाच्या सुधारणेसाठी सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर बिस्वंता गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जुलै 2024 मध्ये डिक शूप हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान झाले आहेत? तर नेदरलँड या देशाचे ते नवीन पंतप्रधान झालेले आहेत. कोणत्या बँकेने MSME सहज सुविधा सुरू केली आहे? तर SBI ने सुरू केलेली आहे. भारत सरकारने साथीच्या रोगांविरुद्धच्या तयारीसाठी कोणत्या बँकेसोबत कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे? तर आशियाई विकास बँकेसोबत केलेली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर BN गंगाधर हे बनलेले आहेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष. भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंटची 16वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर मेघालय या राज्यामध्ये ही आयोजित करण्यात आली. तर बघा मेघालय राज्यातील उमरोई ठिकाणी हा सराव करण्यात आला. ही सरावाची 2024 मधली सरावाची 16वी आवृत्ती आहे आणि कालावधी होता 3 ते 16 जुलै 2024. तर भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे बघा? नोमॅडिक एलिफंट. यालाच भटके हत्ती असे म्हणले जाते. तर याची 16वी आवृत्ती मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर TV रविचंद्रन आणि पवन कपूर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून. हेमंत सोरेन झारखंडचे कितव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर बघा तिसऱ्यांदा झालेले आहेत. जुलै 2024 मध्ये हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. युनेस्को जागतिक वारसा समितीचे 16वे सत्र कोणत्या देशात आयोजित करणार आहे? तर भारतामध्ये. भारतात नवी दिल्ली या ठिकाणी हे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. कालावधी आहे 21 ते 31 जुलै 2024. प्युमा इंडियाने आपला राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी हे 2 क्रिकेटर आहेत. तर यांची प्युमा इंडियाने आपले राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. फाईड वर्ल्ड चॅम्पियनशिप सामना कोणत्या देशात आयोजित करण्यात होणार आहे? तर सिंगापूर या देशात आयोजित होणार आहे. तर बघा भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आणि विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात 20 नोव्हेंबर आणि 15 डिसेंबर 2024 रोजी हा सामना आयोजित करण्यात येणार आहे. पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर P गीता यांना देण्यात आलेला आहे पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार 2024. तर P गीता या लेखिका, समीक्षक आणि स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत. वेपन सिस्टीम स्कूलचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी नवीन वेपन सिस्टीम स्कूलचे उद्घाटन करण्यात आले आहे. लॉस एंजेलिस येथील भारतीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला आहे? तर गर्ल्स विल बी गर्ल्स या चित्रपटाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळालेला आहे. 15वा टॉय बीच इंटरनॅशनल B2B एक्स्पो 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या राज्यात झिका व्हायरस आढळल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक सल्लागार म्हणजेच ॲडवायझरी जारी केला आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. जुलै 2024 मध्ये स्मृती बिश्वास यांचे निधन झाले. त्या कोण होत्या? तर अभिनेत्री होत्या त्या.
अफगाणिस्तानवर झालेल्या तिसऱ्या संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताच्या वतीने कोण सहभागी झाले होते? तर JP सिंग हे झाले होते सहभागी. 4 जुलै 2024 रोजी संपूर्णता मोहीम कोणी सुरू केली आहे? तर नीती आयोगाने सुरू केलेली आहे संपूर्णता मोहीम 4 जुलै 2024 रोजी. तर ही 3 महिन्यांसाठीची मोहीम आहे. ICC T20 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू कोण बनला आहे? तर हार्दिक पांड्या हा खेळाडू बनलेला आहे. भारताचा खेळाडू आहे हार्दिक पांड्या. तसेच श्रीलंकेचा कर्णधार वानिंदो हसरंगा हा सुद्धा पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरलेला आहे. वेलची रोगाच्या अभ्यासासाठी भारतीय मसाले मंडळाने AI टूल्स विकसित करण्यासाठी कोणाशी करार केला आहे? तर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर यांच्यासोबत करार करण्यात आलेला आहे. सेबेक्स-2 नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब कोणी यशस्वीपणे विकसित आणि प्रमाणित केला आहे? तर भारतीय नौदलाने केलेला आहे. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे नवीन नाव काय आहे? तर सन्मान कॅपिटल लिमिटेड असे नाव आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे. राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर याचे उत्तर आहे ज्योती याराजी. 24वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर कझाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आली. तर 3 जुलै 2024 रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली. अलीकडेच कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद झाले आहे? तर कू हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद झालेले आहे. ग्लोबल इंडिया AI समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले ग्लोबल इंडिया AI समिट 2024. 2 जुलै 2024 रोजी UPSC उमेदवारांना मदत करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर निर्माण पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. न्यायमूर्ती शील नागू यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंजाब आणि हरियाणा. भारत सरकारने स्मार्ट सिटी मिशनचा कालावधी कधीपर्यंत वाढवला आहे? तर मार्च 2025 पर्यंत वाढवलेला आहे. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निकुंज श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लोकपथ मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे ॲप सुरू केलेले आहे. जुलै 2024 मध्ये कीर स्टारमर हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान झाले आहेत? तर ब्रिटन या देशाचे. RBIने कोणाची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? तर अर्नब कुमार आणि चारुलता यस्कर यांची. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा 10वा सदस्य कोण बनला आहे? तर बेलारूस हा बनलेला आहे 10वा सदस्य. द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार भारतात दरवर्षी किती लोक वायू प्रदूषणामुळे मरतात? तर एकूण 33,000 लोक वायू प्रदूषणामुळे मरतात भारतामध्ये. जुलै 2024 मध्ये कोणत्या विद्यापीठाने भगवद्गीता अभ्यासात MA कार्यक्रम सुरू केला आहे? तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. कोणत्या 2 राज्यांनी पार्वती काली चंबळ नदी जोडण्याच्या प्रकल्पासाठी करार केला आहे? तर मध्य प्रदेश आणि राजस्थान. 6 जुलै 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली? तर नॅनो खत अनुदान योजना सुरू केलेली आहे. मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पियुष पांडे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताचे संरक्षण उत्पादन किती झाले आहे? तर 1.27 लाख कोटी. जुलै 2024 मध्ये कोणत्या बँकेने परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट सॅफिरो फॉरेक्स कार्ड लॉन्च केले आहे? तर ICICI बँकेने केलेले आहे. अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजेंद्र खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख प्रायोजक कोण बनले आहे? तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे बनलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख प्रायोजक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 ते 7 जुलै या आठवड्यातील वीकली रिव्हिजन अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.